हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यात तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि प्रत्येकाला चांगलं आरोग्य प्रदान करू देत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय काय उपाय माहीत आहेत? आणि या कार्तिक महिन्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने देखील आर्थिक नुकसान, आर्थिक तंगीतून बाहेर पडू शकतो आपण. तर त्यासाठी काय करू शकतो? जेणेकरून भगवान विष्णू या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. कारण हा संपूर्ण कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. आता जवळ-जवळ सगळ्यांनाच माहीत आहे, की 4 महिन्याच्या योगनिद्रेतून बाहेर पडलेले असे आपले विष्णुदेव जगाचे पालन करते. जगाचे पालन करण्याचा पुन्हा ते वसा किंवा पुन्हा ते कार्यभार सांभाळायला घेतात, तो आजच्या एकादशीच्या दिवसापासून. म्हणूनच तुम्हाला तुळशी मातेचे देखील उपाय करायचे आहेत, जेणेकरून कार्तिक महिन्यात तुळशी मातेची पूजा करण्याची परंपरा ही खूप पूर्वापार आहे. तुळशीची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. धनाची देवी लक्ष्मीची कृपाही त्या व्यक्तीवर राहते, असं आपल्याला शास्त्र सांगतं. म्हणूनच या महिन्यात तुळशीची पूजा करण्याची परंपरा आहे. जरी तुम्ही वर्षभर नाही करू शकले तुळशीची पूजा, तरी तुम्ही या कार्तिक महिन्यामध्ये संपूर्ण महिना तुळशीची पूजा करावी, तुपाचा दिवा लावावा, धूपदीप ओवाळावं आणि तुळशी चालीसा म्हणावी. येत नसेल तर मोबाईलवरती तुम्ही अवश्य लावावी. आणि यामध्ये तुम्हाला तुळशी चालीसेचं पठण करताना व्यक्तीला, संपूर्ण कोणतीही व्यक्ती असू दे, त्या व्यक्तीला आणि तिच्या परिवाराला संपूर्ण रोगांपासून मुक्ती मिळते, मानसिक शांती मिळते आणि आर्थिक चणचण दूर होते. हे माहीत होतं का तुम्हाला? तुळशीची पूजा तर आपण नियमित रोज करतो किंवा काहींना जमत नाही, तर या कार्तिक महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही वेळ काढा. दररोज संध्याकाळी एक टाईम तरी तुम्ही तुळशीची सेवा करायला विसरू नका. आणि याशिवाय शास्त्र असे देखील म्हणते की कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू श्रीहरी प्रसन्न होतात. जिथे भगवान श्रीहरी निवास करतात, तिथे माता लक्ष्मीही राहते. म्हणूनच तुळशीची पूजा केल्यामुळे तुम्ही एक सोबतच माता तुळशीला, राधा, कृष्ण, श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता या सगळ्यांचा आशीर्वाद एकाच ठिकाणी मिळवू शकता. ते ठिकाण म्हणजे तुळशीची पूजा करणे. म्हणूनच तुम्ही तुळशीची पूजा करायची आहे. कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला जर आपण दीपदान केला, म्हणजे दिवा लावला, तर श्रीहरी प्रसन्न होऊन 10,000 दिव्यांचे पुण्य तुम्हाला देतात. म्हणजे दीपदानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. तसेच कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना जर आपण तुळशीपत्र अर्पण केले, तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्या, तर 10,000 गायींच्या बरोबरीचे पुण्य मानले जाते ते तुळशीपत्र अर्पण केल्यामुळे. म्हणूनच श्रीहरींना तुळशी अर्पण करण्याचे खूपच महत्त्व या कार्तिक महिन्यामध्ये सांगितलेले आहे. अनेक जण या पूर्ण महिनाभर तुळशीपत्र अर्पण करण्याचा व्रताचा संकल्प घेतात आणि संपूर्ण महिनाभर तुळशी पूजन करतात आणि तुळशीपत्र श्रीकृष्णाला, भगवंताला अर्पण करतात. तुलसी नामाष्टक देखील आपण म्हणू शकतो. याशिवाय ते श्रवण जरी केलं तर त्याचा लाभ द्विगुणित होतो. अनेक जोडपे जे आहेत ज्यांना संततीचे सुख मिळत नाही, तर त्यांनीही तुळशी पूजन अवश्य केले पाहिजे. संपूर्ण कार्तिक महिन्यात तुळशीसमोर दिवा लावला पाहिजे. जरी रोजच्या रोज जर तुम्हाला या कार्तिक महिन्यात सुद्धा वेळ नाही मिळाला तुळशीसमोर दिवा लावण्यासाठी, तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 31 पूर्ण दिवे लावून आपल्या घरातील व घरातील सर्व सदस्यांसाठी चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, प्रत्येक कार्यात यश मिळावे, यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. आणखीन या दिवशी म्हणजेच एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत किंवा संपूर्ण कार्तिक महिना संपेपर्यंत तुम्ही 365 वातींचा दिवा हा जाळायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा हा बनवायचा असतो लाल कलाव्याच्या वातींचा किंवा मग कापसाच्या वातींचा. आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड 365 वातींचा जो आहे बंडल मिळतो, तर तो तुपात भिजवून आपल्या देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि या दिव्यासमोर
तुम्ही तुमच्या इच्छा बोलायच्या आहेत हा दिवा जळत असताना. विष्णू सहस्त्रनाम लावायचं आहे, विष्णू चालीसा, लक्ष्मी चालीसा आणि तुम्ही कनकधारा स्तोत्र लावायचं आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही नुसत्या ऐकल्या तरी तुम्हाला कित्येक पटीने याचं फलप्राप्ती होणार आहे. म्हणून तुम्ही 365 वातींचा दिवा जरूर लावला पाहिजे. संपूर्ण वर्षभर तुम्हाला नाही कोणती गोष्ट करता आली, तर या कार्तिक महिन्यामध्ये 365 वातींचा दिवा लावण्याची खूपच म्हणजे प्रथा ही रूढ आहे आणि याचं फळ देखील अत्यंत त्वरित मिळतं. तर या वाटणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी, साधे सोपे उपाय पण तुमच्या जीवनात अत्यंत चमत्कारिकरित्या लाभ देतात. तर तुम्ही या गोष्टी जरूर कराव्यात आणि तुमचं जीवन अधिकच चांगल्या प्रकारे खुलून यावं यासाठी भगवंताकडून आशीर्वाद जरूर मिळवावेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.